आणि ग्रामस्थ मंडळ पाटणवली यांच्या विद्यमाने आज या ठिकाणी प्रकाश ज्योतातले सामन्याचा आजचा तिसरा दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। मंचावर सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थानं हा प्रकाश ज्योतातला क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी जमलेले सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी हा पाटणवली गाव म्हटला तर एक ग्रामीण भाग म्हणून आपण समजलं जात होतो, पण आज या ठिकाणी पुष्पक नगर डेव्हलप झाल्यानंतर या गावाला खूप मोठ्याला डिमांड येणार आहे आणि एक चांगलं निसर्गरम्य असं गाव। या गावाच्या आजूबाजूला अनेक मुंबईवाले येतील आणि वेगवेगळ्या आपल्या या ठिकाणी बंगले बांधतील, पण ह्या पाटणवली गावाचं अस्तित्व हे कायमस्वरूपी राहण्यासाठी ग्रामस्थ मंडळ आज एकत्रित राहून या ठिकाणी प्रकाश ज्योतातली क्रिकेट सामन्याचं आनंद देण्याचं प्रेक्षकांना आपण काम केलं, त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो, आपला धन्यवादही देतो। अचानक नितेशनी माझ्या हातात माईक दिला, पण खऱ्या अर्थानं क्रिकेट हा माझा खूप वर्षाचा, म्हणजे मी वयाच्या 10-12 वर्षापासून मैदान नव्हतं, पण आमच्या जुन्या शेवाला एखादं माल असलं असं त्या ठिकाणी टेनिसचा चेंडू तर मिळत नव्हता, पण त्या ठिकाणी मिळेल त्या बॉलने आम्ही मुलं खेळायचो आणि तेव्हापासून क्रिकेट हा माझ्या रक्तात भिनलेला क्रिकेट। सुदैवानं मी ONGC टीममध्ये ONGCचा एम्प्लॉय असताना ONGC टीममध्ये माझं सिलेक्शन झालं आणि त्या ठिकाणी मी सीझनवर सुद्धा ONGC तर्फे खेळलो। सांगण्यात तात्पर्य एवढंच की क्रिकेट हा खेळ किती वय झाला तरी तो सुटत नसतो। आज आपण देशाचे क्रिकेटपटू बघतो, अनेक क्रिकेटपटू हे 40+ खेळतात। ह्याचं कारणच एवढं आहे की क्रिकेट हा आपल्या शरीरामध्ये भिनलेला असतो, त्याच्यामुळं आपण प्रॅक्टिस असो नसो हातात बॅट मिळाली, बॉल मिळाला तर आपण आपल्या परिणाम बॉलिंग करत असतो। पण आज या ठिकाणी हे क्रिकेटचा सामना मी बघत असताना मला एक आनंद वाटला की चांगल्या प्रकारे गोलंदाजी जरी केली तरी त्या गोलंदाजाला हिट करण्याचा आजच्या तरुण मुलामध्ये चांगलं टेक्निक आहे आणि ते टेक्निक बघितल्यानंतर एक आनंद वाटतो की जर एखादा षटकार मारायचा असेल त्याला ताकदवान माणूस पाहिजे असं नाही, लहान मुलंसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळतात। मी आत्ताच जी विजयी टीम झाली त्याला मी मॅन ऑफ द मॅच दिला असताना तो एक अतिशय तरुण मुलगा, म्हणजे त्याला मूससुद्धा फुटलेली नव्हती, पण तो मुलगा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला, म्हणजे त्याच्या अंगी चांगलं गुण होतं, पण तो चांगला खेळला म्हणून त्याचा आपण सन्मान केला। आणि म्हणून आज या ठिकाणी सगळ्यांनी जर आपण म्हटलं तर क्रिकेट हा गल्ली गोल्लामध्ये आपल्याला बघायला मिळतो, पण क्रिकेट हा असा खेळ आहे, या खेळामध्ये आपण देशात नव्हे तर आपल्या देशाचे खेळाडू अख्ख्या जगामध्ये नाव लौकिक करण्याचं काम ह्या आपल्या भारत देशाने केलेलं आहे आणि तोच काम आज या ठिकाणी आपल्याला ह्या समर सीझनमध्ये सगळीकडे बघायला मिळतो आहे। म्हणजे क्रिकेटच्या संघामध्ये 2-4 खेळाडू असे असतात का त्या संपूर्ण तालुक्याला नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला आपलं नाव लौकिक त्यांचा झालेला असतो आणि असे गुणवान खेळाडू ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्यालाही आनंद होतो की क्रिकेट खेळ ह्या माझ्या देशाचा पवित्र खेळ असला तरीसुद्धा आम्ही हा खेळ कायमस्वरूपी आम्ही खेळत राहू आणि तो आनंद आम्ही मनामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून घेऊ, अशा प्रकारचं सगळीकडे आपल्याला बघायला मिळतो। नितेशजी, आपण सर्व खेळाडूंचं म्हणा किंवा मान्यवरांचं आपण मनापासून जेवढे निवेदक या ठिकाणी आहेत मनापासून आपण आमचं कौतुक करता, पण निवेदक म्हणून कॉमेंटेटर म्हणून तुमचं कौतुक आमच्यापेक्षा जास्त या ठिकाणी
आहे हे मी मनापासून मानतो. कारण आपण प्रत्येक व्यक्तीचं त्याच्या मनामध्ये असणारं कार्य असेल, त्याच्या मनामध्ये त्यांनी केलेलं सामाजिक कार्य असेल, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य असेल, या कार्याचं स्तुती करणं हे आपण आपल्या वाणीतून कायमस्वरूपी समाजाला ऐकवण्याचं काम करता. त्याबद्दल तुमचंही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि सर्व क्रिकेट संघाच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला त्या सर्व क्रिकेट संघाच्या खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो. आणि शेवटचं एवढंच आव्हान करतो की मैदानामध्ये आपण असल्यानंतर क्रिकेटच्या व्यतिरिक्त आपलं कुठलेही 11 खेळाडूंच्या विषयी वैयक्तिक द्वेषभावना न ठेवता आपण चांगलं क्रिकेट खेळलो तर नक्कीच आपण आपल्या संघाचं नाव रोशन करून आपलं कायमस्वरूपी आपण चांगलं नाव आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा, एवढंच मी आव्हान करतो. आणि पुन्हा संयोजकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. चांगली रोषणाई या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आणि असेच येथील उरण पनवेल तालुक्यातील सर्व क्रिकेटपटूंना आनंद देण्याचं काम आपण दरवर्षी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. सन्माननीय माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांना शुभेच्छा आणि त्याचबरोबर कौतुकी सर्वांचं गेलं. तर चला, एक इको आहे गाडी क्रमांक 6085 6085 इको. या इको चालकाला मालकाला रिक्वेस्ट असेल अगदी लगेचच, कारण अगदी नॅरो अरुंद रस्ता आहे, इतर जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना अडचण होणार नाही याची काळजी घेऊन जर क्रिकेटचा आस्वाद घेतलात ना तर आपल्या गाडीची वारंवार अनाऊन्समेंट या ठिकाणी होणार नाही. जाऊया कॉम्बॉक्सकडे, ज्या ठिकाणी धावतं विवरण ऐकायला मिळेल. सध्या रायगडमध्ये प्रचंड चर्चेत असणारं नाव समालोचन क्षेत्रात नाव आहे दीपक पाटील पलसपे. हॅलो चेक. थँक्यू सो मच नितेश पंडित सर. आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणोली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 भव्य दिव्य आयोजन आणि पहिल्यांदाच खरं तर प्रकाश झोतामधली स्पर्धा या गावामध्ये रंगत असताना जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. इकडे मात्र जोरदार अपील पाहायला मिळाले आणि लेग बिफोर द विकेट फलंदाज बाद सुद्धा झालाय. सध्याच्या घडीला मॅच सुरू आहे ती GKC दुंद्रे आणि स्वर्गीय स्मृती बंबापाडा कोळीवाडा या दोन संघादरम्यान. इकडे बॅटिंग करते ती GKC दुंद्रे संघ आणि पहिल्यांदाच फलंदाज गमावलाय. तो दुंद्रे संघानं धावा झाल्या ते आतापर्यंत 15 धावांवर हा पहिला धक्का लागलाय तो दुंद्रे संघाला. इकडे दुसरं षटक सुरू आहे बंबावी कोळीवाडा संघाकडून आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवर धावा आहेत त्या 1 गडी बाद 15. त्यामुळे चांगली सुरुवात केली ती गोलंदाजी करत असताना स्वर्गीय जितेंद्र स्मृती बंबावी पाडा. खरं तर अगदी पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर डॉट बॉल, त्यानंतर सुरुवात चांगली झाली होती, एक षटकार आला होता आणि असं वाटलं होतं की आक्रमक सुरुवातीला मात्र या ठिकाणी पाया रचला गेलाय GKC दुंद्रे संघाकडून. परत तदनंतर स्वर्गीय जितेंद्र स्मृती बंबावी पाडा कोळीवाडा संघाच्या गोलंदाजाने दोनही गोलंदाज आपण पाहिले. पहिल्यांदा विशांत आणि त्यानंतर शांतनू दोघांनी टिचून मारा केला आणि त्याचमुळे GKC दुंद्रे संघाला थोडासा 2 ओव्हर्समध्ये 15 समाधान मानावं लागलंय. परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इकडून बाउन्स बॅक करावा लागेल फलंदाजांना. नुकतंच आपण भाषण ऐकलं तर आदरणीय सन्माननीय मनोहर शेठ भोईर साहेब उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, आणि त्यांनी अगदी जागृत आठवणी, जुन्या आठवणी यांना उजाळा दिला. हो, इकडे थोडासा चान्स होता, हवेमध्ये होता चेंडू, एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न झाला आणि तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. म्हणजे पूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट यावर मात्र त्यांनी नक्की सगळ्यांना सांगितलं. या ठिकाणी गाडी क्रमांक 6085 6085 फायनल कॉल. कारण अजूनही मला वाटतोय ती गाडी बाजूला नाही, तर लगेचच आपली गाडी बाजूला घ्यायची आहे. थँक्यू. गोलंदाज तयार होतोय. अशीचा बॉल लोवर फुल टॉस होता, बॉल हवेत आहे, स्क्वेअर लेगला संधी आहे, चेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागलाय तो GKC दुंद्रे संघाला. दोनही सलामीवीर तंबूमध्ये दाखल.
मॅच मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला. सज्ज होईल गोलंदाज पुन्हा एकदा आशिष. ओ द विकेट न षडाफ गुळलेंत होता. पूल करण्याचा प्रयत्न मात्र झाला होता. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळाली. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा हा चेंडू ठरला डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा चेंडू इकडे हलकीशी अपील. यष्टीरक्षक धावतोय त्या ठिकाणी. शॉर्ट स्कोअर लेग पर्यंत लेग बायचा इशारा पंचांचा आलाय. एक धाव मिळेल. अवांतर धावसंख्येमध्ये ही धाव जोडली जाईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल 18 या आकड्यावर. 18 ऑन बोर्ड. दर्जेदार आयोजन पाहायला मिळते आराध्या स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मंडळ पाटणोली च्या मैदानावर पहिल्यांदाच रजनी स्पर्धा संपन्न होत असताना अगदी नीट नेटकं आयोजन स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी सुद्धा प्रॉपर कनेक्शन नव्हतं. अगदी बॉल पाहिला तर भवऱ्यासारखा गोल गोल फिरतोय. सिंगलच मिळेल. कनेक्ट प्रॉपर झाला नव्हता आणि त्याचमुळे आत्तापर्यंत आपण पाहिलं तर मोठे फटके आलेले नाही आहेत. एक षटकारचा अपवाद वगळला तर त्यानंतर संपूर्णपणे बाउंड्रीच्या शोधामध्ये आहे. निदान एखादा चौकार एखादा षटकार इकडे थोडासा कॉन्फिडन्स वाढवू शकेल फलंदाजांना आणि त्याच फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत ते संपूर्ण मोरबेकर धुंद्रेकर. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र बीट झालाय. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. आणखीन एक चांगलं षटक मात्र पाहायला मिळालं. ते बंबाबी कोळीवाडा संघाकडून 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 2 गडी बाद 19 धावा. चौथं आणि अंतिम षटक असेल. जी प्राप्ती लाईव्ह प्राप्ती डिजिटलच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. लाईव्ह पाहाल तर तुम्ही सामना रात्रीचा आहे की दिवसाचा आहे पहिल्यांदा उघडल्यानंतर प्रश्न पडतो. एवढा ब्राईटनेस तुम्हाला पाहायला मिळेल. सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी साऊंड क्वालिटी. आमची जितूदाता गोंधळे आणि त्यांची संपूर्ण टीम मेहनत घेत असताना या स्पर्धेमध्ये. दीपक सर आपण पाहिलं तर या व्यासपीठावर एन्जॉय ग्रुप खूप एन्जॉय करणारा हा ग्रुप आहे. आज या व्यासपीठावर त्यांचं आगमन झालंय. त्यामध्ये सातत्यानं प्रकाश पाटील नाना रवी पाटील अर्थातच आमचे बंधुतिल्य मित्र आपण पाहतोय संदीप पाटील त्यानंतर प्रदीप माली निलेश शेळके अदई अविनाश शेळके प्रदीप पाटील मंगेश पाटील सर्व एन्जॉय ग्रुपच्या सदस्यांचं सहर्ष स्वागत. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. ओ यावेळेस डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला लॉफ्टेड फटका. स्ट्रेट ड्राईव्ह बॉल सीमा रेषा पार. मच नीडेड गरज होती एका मोठ्या फटक्याची आणि तो फटका मात्र आलाय 6 धाबांकरता षटकार. भव्य स्वागत केले दिव्यचं. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय त्यामुळे प्रेशर आहे दबाव आहे. तर बऱ्याच वेळेला पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर थोडंसं गोलंदाज सुद्धा गोंधळून जातात का पुढे ओव्हर कव्हरअप करायचं असतं त्यांना आणि त्यामुळे पुढचे चेंडू चांगले पडावे हीच त्यांची सुद्धा इच्छा असते आणि हा चेंडू तसाच पडला. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला हा बॉल त्यामुळं प्रॉपर कनेक्ट करता आला नाही फलंदाज कुणालला. षटकारांना टीमची धावसंख्या 25 वर आहे. हेच करावं लागेल. निधून इथून आणखीन एखादा मोठा फटका 32-35च्या आसपास ही टोटल न्यावी लागेल. आणखीन एक लॉफ्ट केलाय बॉल डाऊन द ग्राउंड अगदी समोरच्या दिशेमध्ये. लॉंग ऑनचा फिल्डर प्रयत्न करतोय प्रयत्नांना अपयश. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धाबांकरता हा दुसरा षटकार. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 षटकार आलेत आणि या सध्याच्या घडीला GKC धुंद्रे संघासाठी लढतोय तो कुणाल. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय.
बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑन फायर नाव कुणालच्या बॅट मधून येतोय हा तिसरा षटकार. तीन षटकारांनी टीमची टोटल 37 धाबा धाव फलकावर. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 19 होत्या, 4 बॉलमध्ये 18 आल्यात. एज लागले बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इकडे मिसक्यूट झाला होता फटका, परंतु कुणाल नावाचं वादळ मात्र शमवण्यामध्ये यश प्राप्त केलंय ते गोलंदाज दिव्येशनं. आणि तिसरा धक्का लागेल तो GKC दुंद्रे संघाला. 37 या धावसंख्येवर फलंदाज कुणाल मैदानाच्या बाहेर. दास अधिक येतोय. अधिक धावा काढाव्या लागतील आता मात्र. इकडे शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. 37 एखादी बाउंड्री 40+ एक चांगली टोटल ठरू शकेल या मैदानावरची. यावेळेस कम्प्लिटली बेट केलं होतं पण वळाले. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन एक्स्ट्रास मध्ये धाव नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते. 38 धावा धाव फलकावर. शेवटचं षटक दुंद्रे संघाच्या साठी नक्कीच फायद्याचं ठरलंय. ज्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 19 धावा आल्यात. ओव्हर्स मात्र हुक शॉट स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. अक्षरशः गोलंदाजाची पिसं काढले दिव्येश. सगळ्यात महागडा गोलंदाज, 3 गोलंदाजांनी जे कमावलं होतं ते दिव्येश मात्र गमावून बसलाय. 4 षटकार ठोकलेत त्याच्या गोलंदाजीवर आणि सगळ्यात महागडे षटक. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 19 होत्या, 4थ्या ओव्हरमध्ये 25 धावा आल्या आणि त्यामुळे टोटल जाऊन पोहोचले. पहिल्यांदा बॅटिंग करणारा GKC दुंद्रे संघ 44 धावा 45 धाबांचं टार्गेट मात्र या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. तिकडे आमच्या लाडक्या प्रेक्षकाने मला वाटते प्रेक्षक कमाल कॅच पकडलेला आहे. त्याच्यासाठी बक्षीस आहे बघा, 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सचिन पाडेकर यांनी पहिल्या रात्रीपासून हे पारितोषिक ठेवलं आहे. त्यामुळे आमचा लाडका प्रेक्षक इकडे बक्षीस घेण्यासाठी लगेच यायचे तुम्ही. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ चषक पाटणोली आणि आलेल्या पाहुण्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. मी एन्जॉय ग्रुप यांना विनंती करतोय की आपण हा शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. प्रकाशनानं आपण यावं. प्रकाश पाटील, रवी पाटील शिवसेनेचे खरं तर एक युवा कार्यकर्ते रवी पाटील आणि त्याचबरोबर संदीप पाटील, आमचे प्रदीप माली, निलेश शेळके आदई, ऑल मेंबर्स एन्जॉय ग्रुप, आपलं सहर्ष स्वागत. एन्जॉय ग्रुप प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय. खरं तर अतिथी कक्षामध्ये त्यांचा यथोचित मान सन्मान करण्याकरता अनिरुद्ध पाटील आणि मोहनदास पाटील आणि सुजित पाटील या तिन्ही आमच्या आयोजकांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. मोहनदास पाटील, सुजित पाटील आणि अनिरुद्ध पाटील. एन्जॉय ग्रुप बघा, सातत्यानं मित्र परिवार आणि प्रत्येक आयोजनाला ते सहभाग होत असतात. आदई या ठिकाणची शेळकेंची स्पर्धा तुम्ही पाहिली, तिथे देखील एन्जॉय ग्रुपची उपस्थिती आपण पाहिली. खरं तर सातत्यानं हा मित्र परिवार मित्र जोपासणारा एन्जॉय ग्रुप आज त्यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. जोरदार टाळ्यांनी करूया एन्जॉय ग्रुपचं हार्दिक स्वागत. चला फिल्डिंग लावून घ्या.
आणि प्रेक्षक कमाल कॅच घेणारा आमचा लाडका प्रेक्षक इथे आलेला आहे. या सचिन वास्कर आहे वाटतं. सचिन तू पकडली कॅच, ये लवकर. ये नक्कीच खरं तर कौतुक करावं लागेल, कारण ते पारितोषिक आहे, बक्षीस आहे. कुंडेवाल गावचा हा प्रेक्षक आहे. आज थेट आपल्या पाटणोली मैदानावर मॅचचा आनंद घेण्याकरता आलेला सचिन वास्कर प्रेक्षक कमाल कॅच यांचं बक्षीस देऊन आपण त्यांना गौरवण्यात येत आहे. अर्थातच बक्षीस लावलंय सचिन पाडेकर मोसारे यांनी. हार्दिक अभिनंदन सचिन. चला आपण उत्तरार्धात सुरू करा. फलंदाज उतरलेत. दुसरे संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवावं. 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकणे अनिवार्य आहे. बघा जर जास्त वेळ घेतला तर एक खेळाडू मग तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये शेवटच्या षटकामध्ये एक्स्ट्रा ठेवावाच लागेल. पहिल्या रात्रीपासून नियम आहे, त्यामुळे 9 सामने कव्हर करायचे आहेत, घाई करावीच लागेल. तर मॅच सुरू करूया. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 45 धावांचं लक्ष आहे. आज या स्पर्धेची तिसरी रात्र. 23 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली, 27 ला संपेल. 6 पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. 40 ग्रामीण संघ. खरं तर आपण पाहतो दीपक पटेल सर आणि पंडित सर आज एन्जॉय ग्रुपचा आपण यथोचित मान सन्मान केलं आणि या एन्जॉय ग्रुपच्या वतीनं 5,000 रुपयाची आर्थिक मदत आपल्याला आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि त्याचबरोबर प्रकाश पाटील नाना यांनी पहिल्यांदा सुरुवातीला 10,000 रुपयाची या ठिकाणी आर्थिक मदत केली. एकदा जोरदार टाळ्या एन्जॉय ग्रुपसाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स ऐकूया दीपक पाटील सरना. तर सलामीची जोडी आपण पाहतोय शांतनु आणि आशिष. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जयेश तयार. जयेशचा पहिलाच बॉल. एक्सलंट ड्राईव्ह टू द कव्हर्स. अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह बॉल. सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवर चौकारानं टीमच्या धावसंख्येचा श्री गणेशा. पंचेचाळीस टार्गेट आणि पहिल्याच बॉलवर मात्र चौकारानं खातं उघडलंय ते फलंदाज शांतनुनं. आणि ही अपेक्षित सुरुवात होती, कारण चांगल्या धाबा झाल्यात आता मात्र दुंद्रेच्या. कृष्णा हिरा पाटील वेलकम, स्वागत आहे आपलं. फटका फसलाय. बॉल हवेत. जेल ड्रॉप. पोझिशनच घेता आली नाहीये. पहिल्यांदा गुडघ्यावर बसला आणि त्यानंतर बसून थोडासा जेल टिपण्याचा प्रयत्न झाला. त्याचमुळे इकडे जयेश थोडासा नाराज असेल. कॅच ड्रॉप होलय. या ठिकाणी सन्माननीय समाधान ठाकरे ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत नानोसी पाटणोली. समाधान ठाकरे वेलकम, स्वागत असेल. आणि तदनंतर कृष्णाजी आपल्याला विनंती असेल आपण सन्माननीय मुख्य अतिथी कक्षाकडे यायचं आहे. अडवा बॅटनं ऑन साईडला यावेळेस मात्र उडलाय बॉल. मिड विकेटकडे येत असताना क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगलच मे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 6 नाव. 6 धावा धावफलकावर. तदनंतर R.D. वास्कर साहेब खरं तर वैयक्तिक पारितोषिकं आणि त्या पारितोषिकातील एक स्पोर्ट्स सायकल ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलेली आहे. वेलकम R.D. वास्कर सर, आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेदरम्यान मंचावरती. पुन्हा एकदा क्रॉस पॅटेड खेळण्यासाठी गेला होता. इकडे मात्र बीट केलं जयेशनं. चांगला चेंडू. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. हेच करावं लागेल जयेशला. एक चांगला अष्टपैलू खेळाडू या टीमचा. पहिल्याच बॉलवर चौकार आला होता, परंतु तदनंतर मात्र चांगलं कव्हरअप करत असताना जयेश. लोवर फुल टॉस बॉल उचललाय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. वॅकंट एरिया होता, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे पाठीमागे जास्त फिल्डर्स नाही आहेत आणि त्याचाच फायदा इकडे उठवत असताना धावा मिळतील त्या या 2 आणि या 2 धावेनं टीमची टोटल 8 या आकड्यावर. 8 ऑन अ बोर्ड. शांतनु आणि आशिष अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक फक्त 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड विकेटला आहे. यावर स्टॅप केलं बॉलला. समोरच्या दिशेमध्ये शॉट. एक्स्ट्रा कव्हरला सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमच्या टोटलमध्ये बाड होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 9 रन्स. 9 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर बिनबाद 9 अशी सुरुवात.
पाटणोली मास्टर, तर 40+ मास्टर पाटणोली मच्छिंद्र पाटील वेलकम एन्जॉय ग्रुप या कार्यक्रमातून प्रस्थान करत आहेत. प्रकाश शेठ, तुमचं उदात्त भावनेतून आर्थिक योगदान महत्त्वपूर्ण राहिलं. तुमच्या ग्रुपचं मनस्वी आभार. आता हा एन्जॉय ग्रुपच्या या मैत्रीरूपी, खरं तर या ग्रुपच्याबद्दल काय सांगावं, हे दोघांच्या आणि तिघांच्या नाही तर आम्ही कित्येक मैत्रीच्या या मित्रांच्या अगदी समूहामधून एन्जॉय ग्रुप फक्त एन्जॉयच करत नाही तर वेगवेगळ्या सुप्त उपक्रमांना चालना देण्यासाठी त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण किंवा अगदी योग्य राहिलं आहे. ते आदरणीय एन्जॉय ग्रुप प्रकाशजी यांचं प्रस्थान या कार्यक्रमातून होतो आहे. गणेश म्हात्रे, तदनंतर मच्छिंद्र पाटील 40+ मास्टर पाटणोली यांना विनंती असेल आपण प्लीज या मंचाकडे. मच्छिंद्र पाटील यांना विनंती असेल की प्लीज आपण या. आणि 40+ पाटणोली यांनी ग्राउंडसाठी जी मेहनत घेतली होती त्या सर्व मेंबर्सने यायचं आहे. संदीप ठाकरे यांचाही पोलीस पाटील शुभागमन आहे गराडावरून, तर त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत आहे. प्लीज आपण मुख्य मंचाकडे मार्गस्थ व्हायचं आहे. बाईच्या स्वरूपामध्ये पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. पहिल्याही ओव्हरमध्ये तेच घडलं होतं. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. 45 धाबांचं टार्गेट आहे. 17 बॉलमध्ये 32 धाबा अजूनही करायच्या आहेत. इकडे मात्र पाहूया हा चेंडू पॉइंटला क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. 2 धाबा तर पूर्ण करण्यात आल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या 2 धाबांनी टीमची टोटल 15 वर. 15 ऑन बोर्ड. 16 बॉल आणि 30 धाबांची अजूनही गरज आहे. पुढे जायचं असेल JKC धुंद्रे संघाला तर ब्रेक थ्रू हवा आहे. रेग्युलर इंटरव्हल्सला विकेट घ्याव्या लागतील आणि तेव्हाच मात्र तुम्ही दबाव बनवू शकता या संघावर. फुलर लेंथ होता यावेळेस मात्र थोडंसं ऑप्शनच्या बाहेर शटल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. इकडे सिंगल मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न करण्यात आलाय. बॅकअप खराब होतं आणि अगदी डोळ्यात देखत ह्या 2 धाबा पूर्ण करण्यात आल्या. खराब क्रिकेट धुंद्रे संघाकडून. आणखीन 2 धाबा. टीमची टोटल आता मात्र लेग बायचा इशारा आलाय पंचांचा. 17 ऑन बोर्ड. 17 धाबा धावफलकावर. श्रवण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. फुलर लेंथ होता. स्लाइस केलाय. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चालला डीप थर्डमॅन बॉडी लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. 4 धाबांकरता चौकार. या ओव्हरमध्ये दुसरी बाउंड्री मिळाली. पंभावी कोळीवाडा संघ. फुल टॉस बॉल समोर खेचण्याचा प्रयत्न. सोपा झेल त्या ठिकाणी लॉंग ऑनला आणि अखेरीस फलंदाज बाद होईल. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं. मी तर म्हणेन फलंदाज आशिषचं आणि पहिला धक्का लागलाय तर बंबावी कोळीवाडा संघाला. भास्कर कुंडेवाल यांनी बघा वैयक्तिक प्रत्येकाने एक बायसिकल स्पोर्ट्स बायसिकल जी आपण पाहतोय हे देण्याचं कार्य त्यांनी केलं. त्याबद्दल त्यांचंही आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार मानतोय. दीपकजी पाटील सर, आपण बघितलं ना पंडित सर, तरी जे मैदान पाहतोय या मैदानावर अगदी करवंदाची छोटी छोटी झाडे झुडपे होती, परंतु अशा या सर्व झाडे झुडपांना बाजूला सारून हे सुसज्ज मैदान 40+ पाटणोली या टीमनं देखील खूप मेहनत घेतली. त्यामुळे त्यांचंही कौतुक करेन. एक प्राथमिक शाळा देखील इथे होती मधोमध, ती देखील बाजूला करण्याचं कार्य केलं. मी सर्वांचं कौतुक करतोय. व्हाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. आणखीन एक धाव एक्स्ट्राज मध्ये जोडली जाईल.
22 धावा, जवळजवळ निम्म अंतर पार केलंय. अजूनही 13 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. 23 रिक्वायर्ड नाव. यस अंपायर, व्हाईट बॉलसाठी चॅलेंज करण्यात आलंय. DRS ची मागणी करण्यात आली. थोडंसं रिव्ह्यूज लवकर घेत चला. खेळाडूंना सुद्धा विनंती आहे, ऑन टाइम रिव्ह्यू सुद्धा असले पाहिजेत. चेक केलं जाईल प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून. फक्त एक रिव्ह्यू आहे बॅट्समन आणि बॉलरसाठी. आता फिल्डिंग रिव्ह्यू आणि बॅटिंग रिव्ह्यू एक रिव्ह्यू आहे फक्त. आणि जरी रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही आहे. महत्त्वाची सूचना आहे. खरं तर चर्चा चालूच होती. ज्यांनी योगदान दिले, खास करून मी या गावच्या पहिल्या महिला सरपंचा बहुमान ज्यांनी मिळवला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा इथे या ठिकाणी थर्ड अंपायर. त्या अर्थातच सौभाग्यवती विनंती मोहनदास पाटील यांच्या वतीनं बघा, या चमचमत्या ट्रॉफ्या, तब्बल 6 ट्रॉफ्याज भव्य दिव्य या देण्याचं कार्य त्यांनी केलं. त्यांचंही मनापासून आभार. समोर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र अगदी लॉंग ऑफला सिंगल मिळेल. जो व्हाईट बॉल होतो तो व्हाईट बॉलच राहिलाय, त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग टीम. आणि इकडे मात्र षटक क्रमांक 2 समाप्त झाले आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 23 धावा. 23 अजूनही 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 12 बॉल 22 धावांची आवश्यकता. याच दरम्यान दापोली गावचे एक सामाजिक कार्यकर्ते किशोर म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय. मी विनंती करतोय आयोजन कमिटीच्या वतीनं की किशोर म्हात्रे साहेब आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. दापोली गावचे किशोर म्हात्रे आणि त्याचबरोबर भावेश म्हात्रे, आपलं सहर्ष स्वागत. खूप चांगली स्पर्धा, पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये. आज या मैदानाच्या बाजूला रायगड जिल्हा परिषद शाळा तुम्ही पाहताय पाटणोलीची. ही शाळा अगदी मैदानाच्या मागे होती. डिक्लेअर रन द्यावी लागायची, अखूड मैदान होता. परंतु आज ती शाळा बाजूला सारण्याचं काम या आमच्या ग्रामस्थांनी मेहनत घेतली आहे आणि खरोखर एक सुसज्ज गोळाकार मैदान देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. 2 ओव्हर्समध्ये बरोबर 22 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वर्सेस जोएल ऋतिक. यावरचा फटका एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी कोणीच. बॉल सीमारेषेच्या दिशेने निघालाय आणि पहिलाच बॉलवर येतोय हा चौकार. या दरम्यान आदरणीय वैजनाथजी पाटील, रुपेश डाऊर, जॉनी घरत, प्रकाश वाजेकर ओले, जयेंद्र पाटील या सर्व मान्यवरांचं येथे होत आहे शुभ आगमन. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विशाल दादा आपलंही सहर्ष स्वागत. विकी पाटील, त्यानंतर निलेश हिरा पाटील, परेश पाटील, संदीप पाटील आणि अलंकार म्हात्रे सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. आणि स्वागत केलंय या दमदार षटकारानं. हा खणखणीत येतोय ग्रामस्थ मंडळ चषकातला दर्जेदार षटकार. शिवराय, खरं तर दीपकजी पाटील, आता 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. परंतु आपण पाहतोय उरणचे माजी आमदार, आदरणीय सन्माननीय शिवसेनेचे कार्यसम्राट मनोहर शेठ भोईर साहेब या व्यासपीठावर उपस्थित झाले. एक चांगलं त्यांचं खरं तर मनोगती ऐकायला मिळालं, क्रिकेटचा दांडगा अनुभव ऐकायला मिळालं आणि त्याचबरोबर साहेबांकडनं रोख 20,000 रुपयाची आर्थिक मदत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मनोहर शेठ भोईर साहेबांसाठी. एक दानशीर कार्य करते. 20,000 रुपयाची आर्थिक मदत. खूप चांगलं कार्य राहिलं या स्पर्धेसाठी. जाऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये. रफ अँड टफ मुकाबला, चुरशीचा सामना. ऐकूया दीपकजी पाटील यांना. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी अजूनही पंबावी कोळीवाडा संघाला. द स्टम्प्स डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राइव्ह फटका
सुपर स्ट्रोक, आणखीन एक धमाकेदार फटका, 6 धावांकरता षटकार. पहिल्या 4 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार आलाय. 16. या बळस मात्र पहा बैठक मारले, परंतु कव्हर पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक अगदी सीमा रेषेलगत झेल टिपतोय आणि अखेरीस मात्र फलंदाज बाद झालाय. परंतु काय फटकेबाजी केली आहे या ओव्हरमध्ये, संपूर्णपणे या फटकेबाजीना सामना बंबावी कोळीवाडा संघासाठी अगदी जवळ आणलाय. दुसरा धक्का लागलाय आर्यनच्या स्वरूपामध्ये. अजूनही चेंडू बाकी असतील ते 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. चला आता फक्त थोडा वेळ शिल्लक असेल. मोसारे टीम कर्णधार कॅप्टन टॉस बॉक्सकडे या, सचिन पाटेकर. तर चला लगेचच आपण टॉस बॉक्सकडे या, म्हणजे या मॅचमधून जिंकणारा संघ, त्या संघाचा संघनायक या ठिकाणी अगदी टॉससाठी येणार आहे. तर मोसारे टीम कॅप्टन. 6 धावांची गरज आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर दुंद्रे संघानं 25 धावा केल्या होत्या, त्यामुळे 1 षटक महागडं आलं होतं पहिल्या इनिंगमध्ये आणि या इनिंगमध्ये सुद्धा हे 3रं षटक महागडं आलंय दुंद्रे टीमकडून. त्यामुळे हे अंतर आता मात्र सोपं झालंय बंबावी कोळीवाडा संघासाठी. यावेळेस मात्र यष्टीरक्षक चकलाय आणि बॉल लॉंग स्टॉप निघालाय. सीमा रेषेच्या दिशेनं आज चौकार मिळतोय बाईचा. पाटील पक्षा बैलाचे मालक आज आपण पाहतोय, त्यांचं इथे आगमन झालंय. रविराम पाटील, आपलं सहर्ष स्वागत. फक्त 2 धावांची गरज. बॅक टू कॉमेंट बॉक्स. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज अधिक तयार. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र जागेवरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धावालाय. डॉट बॉल आणि हेच हवंय करता JKC दुंद्रे संघाला. शेवटच्या ओव्हरमध्ये खूप चांगला प्रतिकार केला होता तो फलंदाज कुणालनं. बॅटिंग काय केली होती कुणालनं, 3 षटकार ठोकले होते शेवटच्या ओव्हरमध्ये. परंतु इकडे आता लढण्यासाठी गोलंदाजांना पाठबळ फार कमी धावांचं आहे. 2च धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. असेही सामने बऱ्याच वेळेला डिफेंड होताना आपण कित्येक वेळेला पाहिलं असतील आणि त्याच जिद्दीनं मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागेल तो अधिक या गोलंदाजाला. चांगला फटका, चांगला ड्राईव्ह आहे, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह बॉल, सीमा रेषा पार आणि हा सामना मात्र जिंकलाय तो स्वर्गीय जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा संघानं. अभिनंदन टीम बंबावी कोळीवाडा. हार्ड लक JKC दुंद्रे आणि बंबावी कोळीवाडा संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण टॉससाठी लगेच या, टॉस करून घ्या. चला कोळीवाडा, बंबावीपाडा आणि मोसारे टीम या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये पहिला टॉस होईल, त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल आणि नंतर पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान. कारण तुम्हाला निर्णयासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही, तर लगेचच मैदान सजला जाईल. आपण पाहू शकाल बंबावीपाड्याचा कर्णधार आणि त्याचबरोबर मोसारे संघाचा संजय पाटेकर. सन्माननीय आमदार साहेबांना विनंती